नाशिकमधल्या लासलगावमध्ये शिव नदीला दुसऱ्यांदा आला पूर, तर मुसळधार पावसामुळे शिव नदी प्रवाहित. निमगाव वाकडा या ठिकाणी बंधाऱ्यावरून खडकावरती पाणी कोसळत आहे आणि त्यामुळे नयनरम्य असं धबधब्याचं स्वरूप दिसतंय. बदलापूरला पावसानं झोडपलं. बदलापूरमध्ये जोरदार पाऊस. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिरानं सुरू. भात पिकांचं अतोनात नुकसान. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं भात शेतीचं नुकसान. 1.5 तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात साचलं पावसाचं पाणी. फणसवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांची 6 हेक्टर शेती गेली पाण्याखाली. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. सखल भागामध्ये पाणी साचण्याची देखील दाट शक्यता. ठाण्यामध्ये रिमझिम पावसाला झाली सुरुवात, तर या ठिकाणी पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा हा अंदाज. कापून ठेवलेली पिकं आता पावसानं भिजली. जळगावच्या गिरणा परिसराला पावसानं पूर्णतः झोडपलं. उरलेली पिकं पाण्यात भिजण्याची भीती. शेतकरी संकटात. सोलापूर शहरासह इतर जिल्ह्यांमध्ये देखील आता पावसाची हजेरी. सोलापुरात सकाळपासून कडक ऊन पडल्यानंतर दुपारपासून नंतर पावसाला सुरुवात. पालघर जिल्ह्यामध्ये झालं पावसाला सुरुवात. भात पिकांचं नुकसान, तर आता शेतातील पीक खाली पडलं, त्यामुळे पाण्यात ते पीक सडण्याची भीती. पिकांचं उत्पादन देखील घटणार. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये पावसामुळे मक्यासह कपाशी पिकांचं नुकसान. मका आणि कापसाला आधीच योग्य भाव नाही, त्यामुळे आता पावसामुळे शेतकऱ्यांना आणखी फटका बसणार. भंडारा जिल्ह्याला पावसानं झोडपलं. धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढला, तर दरातही फटका बसण्याची शक्यता. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे कांदा पिकांचं नुकसान, तर उत्पन्नाचं गणित बिघडलं. शेतकरी चिंतेत. प्रशासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. हमीभाव नसल्यानं जळगावमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्च वाढत असताना केळीला मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी. उत्पादन खर्च निघत नाही, त्यामुळे हमीभाव देण्याची मागणी. लासलगावमध्ये जोरदार पाऊस, त्यामुळे कांदा पिकांचं झालं मोठं नुकसान. कांदा पिकांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं मदत करावी अशी मागणी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे तूर पिकांचं झालं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे तुरीची झाडं सडली. शेंगाही नीट भरलेल्या नाही, तर तूर पिकावर कळी रोगांचा प्रादुर्भाव. सुमारे 60 ते 70% तुरीचं नुकसान. गोंदियामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं बघायला मिळालं. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. भिवंडी तालुक्यामध्ये पावसामुळे भात पिकांचं नुकसान. शेतात कापून ठेवलेल्या भातात भरलं पावसाचं पाणी. नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी संकटात. तिकडे बुलडाण्यात पावसामुळे आता कापूस पिकांचं मोठं नुकसान. बुलडाण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, त्यामुळे आता शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. लातूरच्या शिरोळ तालुक्यातील अनंतपाळ शिवारात कापणी करून ठेवलेली सोयाबीन अज्ञातानं पेटवली. शेतकरी किसन भोजने यांचे 2 लाखांचे नुकसान. सोयाबीन पेटवून देण्याचा प्रकार वाढला. रत्नागिरीमध्ये समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा माशांवर परिणाम. 8 दिवसांपासून मासेमारीसाठी बोटी गेलेल्या नाही, त्यामुळे माशांचे दर वाढले. रविवारसाठी मच्छी खरेदीसाठी आलेल्या खवय्यांचा मात्र भ्रमनिरास. वाशिममध्ये रब्बी हंगामाची लगबग सुरू. शेतकऱ्यांची खतं खरेदीची प्रतीक्षा संपली. युरिया खताचा रॅक आला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. डीएपी खतांचा रॅक पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये येणार अशी माहिती. इंदापूरमधील भिगवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात आडतदार व्यापाऱ्यांचा संप. कृषी मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची तारांबळ. विक्रीसाठी आणलेला माल शेतकऱ्यांना परत नेण्याची वेळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भातपीक जमीनदोस्त. भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. वैभव नाईक यांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वीज पडल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी. कोरची तालुक्यातील केसाल डांबरी या ठिकाणची ही घटना. गोदावरी नदीपात्रामध्ये 4 चाकी वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर. काल पाऊस सुरू असताना लाईट गेली आणि त्यानंतर रस्ता स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे नदीपात्रामध्ये कार वाहून गेली. अग्निशमन दलानं तात्काळ बचावकार्य करत कार काढली बाहेर. धाराशिव शहरातील रस्त्यांसाठी 117 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत कामांचं भूमिपूजन. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. तळोदा तालुक्यातील चांदसेली या घाटामध्ये टेंबेरी पॉइंटवरती दरड कोसळली. दरड कोसळल्यानं धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणारा घाट रस्ता पूर्णतः बंद. 8 दिवसांपूर्वी घाटात अपघात होऊन 8 लोकांचा गेला होता जीव.
नाशिक पुणे महामार्गावरती कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे झाला अपघात। महामार्गावर कंटेनर पलटी झाला, त्यावेळी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा। संगमनेरमधील चंदापूर या घाटाजवळ दुभाजक तोडून कंटेनर झाला पलटी। रेल्वे गेटजवळ रेल्वेच्या धडकेत 2 तरुणांचा झाला मृत्यू। जळगावच्या पारधी गावातली ही घटना। हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार असं मृत्यू झालेल्या तरुणांचं नाव। अहमदाबाद एक्सप्रेसने दोघांना दिली धडक। ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू। लातूर ते औसा महामार्गावरती बुदोडा गावाजवळची अपघातातली ही घटना। महारुद्र ताडमाडगे असं सायकल स्वाराचं नाव। नाशिकच्या येवल्यामध्ये गोंधळलेल्या वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक बळी, तर विंचूर चौफुलीवरती ट्रकच्या धडकेमध्ये पाचचाऱ्याचा मृत्यू। राजन नारायण मिस्किन असं मृत व्यक्तीचं नाव। गोंदियात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई। 524 वाहन चालकांकडून 5,24,000च्या दंडाची वसुली। हेल्मेट न वापरणाऱ्या 873 वाहन चालकांना दणका। लातूर शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली। रिंग रोडवरती असलेल्या चौकात वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी झाल्यानं नागरिकांची डोकेदुखीही वाढली। सोलापूरमध्ये पोलीस असल्याचं सांगत वयोवृद्ध महिलेला लुटलं। हातातल्या सोन्याचा पाटल्या, अंगठ्या, लंपा सर्व प्रकारच्या ही संपूर्ण घटना या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये व्यावसायिक वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी। हाणामारीमध्ये दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले। परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल। घटनेमुळे परिसरात तणाव। जळगावच्या भुसावळमध्ये भीक मागण्यासाठी 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण। पोलिसांनी आरोपीला अटक केली। भीक मागण्यासाठी मुलीचं अपहरण केल्याची आरोपीनं दिली कबुली। तिकडे रायगडमधल्या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर संशयित बोया आढळल्यानं नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण। बुडालेली बार्ज काढण्यासाठी आता या बोयाचा वापर केल्याची पोलिसांची माहिती। नालासोपाऱ्यामध्ये ड्रग्ज कारखान्यावरती कारवाई। 7 किलो एमडी ड्रग्ज पोलिसांनी पकडले। ड्रग्जची किंमत 14 कोटी असल्याची माहिती।